बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, कबीरनगर येथे सामाजिक सभागृह, कबीरनगर येथे सामाजिक सभागृह होत कसे नाही, होत कसे नाही, होत कसे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हे स्वच्छतागृहाची दुरावस्था 10 वर्षापासून होत आहे। तर तिथं आम्हाला एवढीच मागणी आमची की आम्हाला त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह बांधून देण्यात येईल। मागणी पूर्ण झाली नाही तर काय करणार? मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करू। मग महानगरपालिका का टाळमटोल करते, का बांधत नाही? फक्त आम्हाला आश्वासन देत आहे, आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी दिलं पाहिजे। किती दिवस झाले? आम्हाला 2024 पासून आम्ही निवेदन दिले, पाठपुरावा करत आहे। साहेब कोणती दखल घेतली? किती लोकांची बस्ती आणि किती लोकांना त्याचा फायदा होणार? पूर्ण वस्तीला होणार आहे, वस्तीला होणार आहे ते पुरे। म्हणजे कोणत्या कोणत्या भाग येतात त्याच्यामध्ये कबीरनगर येतो, मिलिंदनगर येतो, नागशीनगर येतो, मुरलीधर नगर येतो। जेणेकरून सगळ्याच लोकांना त्याची सगळे सुविधा मिळेल, त्याला सर्व जात धर्माच्या लोकांना त्या स्वच्छतेगृह हे बांधू आपण, तर सर्वच लोकांना त्याचा फायदा होईल। शहरामध्ये आता महात्मा फुले स्वच्छतागृह अभियानांतर्गत नगर उस्मानपुरा या ठिकाणी सार्वजनिक शौचालय होते। सदरील शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे बंद पडल्यामुळे, कारण की भारत सरकारने महात्मा गांधी स्वच्छता अभियानांतर्गत घरोघरी शौचालय हे बांधून दिलेले आहेत, त्यामुळे सदरील शौचालयाचा कुठेही वापर नव्हता। परंतु त्या ठिकाणी टवाळ, तुकार, गुंड प्रवृत्तीचे मुलं बसून मुलीला छेडखानी करणे, नशापानी करणे, दारू पिणे, गांजा पिणे, महिलाची छेड काढणे असे प्रकार करीत होते। सदरील प्रकार भीमशक्ती व येथील स्थानिक लोकांच्या नजरेस आल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना गेल्या 5-6 महिन्या अगोदर निवेदन दिलं होतं की सदरील शौचालय हे आम्हाला इथल्या नागरिकांना नको आहे, कारण की घरोघरी आता शौचालय झाले। मनपा प्रशासनाने सदरील शौचालय हे भूसपाट केले असून पाडले आहे। परंतु या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने व स्थानिक नागरिकांच्या वतीने आमची अशी मागणी आहे की सदरील शौचालयाच्या ठिकाणी सामाजिक सभागृह झालं पाहिजे, जेणेकरून तिथं राहणारा हा जो गोरगरीब वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्यांचे छोटे मोठे जे काही कार्यक्रम असतील, साखरपुडा असेल, लग्नविधी असेल, वाढदिवस असतील, यांना कारण की सदरील कार्यक्रम करायला जागा नाही, तर त्याकरता आमची अशी मागणी आहे की सदरील ठिकाणी या ठिकाणी सामाजिक सभागृह बांधावं। नसता भीमशक्तीच्या वतीने मनपा आयुक्त व येथील प्रशासनाला आम्ही असा इशारा देतो की भीमशक्तीच्या वतीने या ठिकाणी जोरदार या ठिकाणी सर्व नागरिकाला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, याची मनपा प्रशासनाने नोंद घ्यावी। अनिल भीमराव मगरे।